धर्म अर्थ काम आणि मोक्ष या 4 गोष्टी शास्त्र सांगतं करा. आणि तुकोबरा एकीकडे तुम्ही म्हणता त्या 3 गोष्टी करू नका. बायकोसाठी करू नका ते नाशवाणी, मुलासाठी करू नका. लक्ष द्या माझ्याकडे, मी हनूच घेईन तुमच्या पुढे. आता मुलासाठी करू नका ते नाशवानी. पूज्यपाद श्री गुरु गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकरांचं वाक्य, तुम्ही पोरांसाठी काही करू नका. चांगली निघले तर कमवून खातील आणि वाईट निघले तर इकून खातील. चांगली निघले ना कमवायची गरज नाही, त्यांना संस्कार कमवा, फक्त इस्टेट कमवण्याच्या भानगडीत पडू नका. आणि धनासाठी काही करू नका. तुका म्हणे धनासाठी देतीवी आणि घेतीवी प्राण. पहा तुम्ही, हायवेची समृद्धी नात्यातली समृद्धी घेऊन गेली. तुमच्याकडे भाऊबीजा साजरे झालेत की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडच्या बऱ्याच भाऊबीजा होतात पण कोर्टात. ती म्हणते अख्खा वाटा दे माझा, नाही तर सहीच देत नाही. भाषेमध्ये डेंजर येते. म्हणते तात्या रिकाम्या हाताने जायचं असेल तरच आत या, नाही तर बाहेरच थांबा. मग माझी विनंती असेल तुम्हाला दोघालाही, मी कोणालाच एकाला वाईट बोलणार नाही. माझी विनंती असेल आधी तुम्हाला, 5 आणि 10 लाखासाठी आपल्या रक्ताचा भाऊ कधी तोडू नका. पैसा आज नाही उद्या भेटतो, नशिबात तेवढंच भेटतं, त्याच्यावर आपल्याला काहीच भेटत नाही. आणि हा येते त्याच्यात कोणीच अफरातफरी करू शकत नाही. 5-10 लाखासाठी रक्ताचा भाऊ कधी तोडू नका. आणि तुम्हाला विनंती माझी, तुमची पोरगी मोठी झाली म्हणून तुमच्या रक्ताच्या बहिणीला तुम्ही कधी विसरू नका. एकदा लग्न करून दिलं, 10-5 धोंडे घातले, 10-5 दे काय केलं रे याच्यावर तुम्ही तिला? काय केलं? बऱ्याचदा तिकूनच येत होती ती कापूस शिकून आणि तुमचं नाव करून जात होती. तू प्रेमाने तुम्ही राहिले तर तुमची बरोबरी करायला सुद्धा ती हरकत आहे. पण तुम्ही डायरेक्ट लगे तिला विसरतच असतील आणि स्वतःच्या मुलीला विचारत असतील आणि बहिणीला जर विसरत असतील, तिचे मायबाप गेले म्हणजे तिचं सगळंच गेलं का? तिचा अजिबात अधिकार नाही का? मायबापांनी लग्न केलं पण इस्टेट तुमच्यासाठी शाबूत ठेवली ना. या पलीकडे काय केलं तशी पाहिलं तर ते अर्ध्या हिश्श्याची वाटी करीन येते. आता जर शासनाच्या कायद्याच्या बाबतीत जर विचार केला तर, पण विनंती असेल माझी, तुम्हाला कायद्याने अर्धा हिस्सा भेटू शकतो पण रक्ताचा भाऊ तुम्हाला आयुष्यभर तुम्ही गमावताल. 10 लाखासाठी 5 लाखासाठी रक्ताचा भाऊ कधी तोडू नका. आणि म्हातारी बहीण झाली तरी तुमच्या म्हातारपर्यंत तिची दिवाळी आणि भाऊबीज कधी विसरू नका. ही पुरुष मंडळीला विनंती. बहिणीला जर दिलं तर बहीण लक्ष्मी, तुम्ही एका 2 हाताने देताल, ती 10 हाताने तुम्हाला परत करत असते. आणि वाक्य काळजात उतरून घ्या, मी अनुभवाने सांगते. लेकी बाळीला केलेलं कधीच कमी पडत नसतं. जो करतो तो अजूनही पहा तुम्ही, लेकी बाळीचा कधी माणसाने आशीर्वाद घेतला पाहिजे. तिचा तळतळाट घेत असाल तर धाऱ्या वाट येतं, मुरी वाट जातं. विढल अरे दिवाळ्या होऊन भाऊबीजा होऊन आता 5-6 दिवस उलटून गेलेत. मी अवण्याला फोन केलेत पण बहिणीला फोन नाही. असे 15 पुढे बसलेत माया. सांगू का नाव द्यायचे? कशाला बोलायला लावता तुम्हाला? यायचे फोन मी अवनीला गेलेत पण बहिणीला गेले नाही. अरे तिच्या बापाची इस्टेट असून दुसऱ्याचं कोल्या कुत्र्याचं धन झालं, तिला काहीच वाटत नसन का? धनासाठी काही करू नका. या तिन्हीसाठी काही केलेलं काम येत नाही. तुम्ही म्हणताल मग पुरुषार्थ करायचं सांगितलं. तुम्ही जर प्रिया म्हणत असाल तर तो काम नावाचा पुरुषार्थ आहे. तुम्ही पुत्र म्हणत असाल तो धर्म नावाचा पुरुषार्थ आहे. आणि तुम्ही जर पुत्र म्हणत असाल तो काम नावाचा पुरुषार्थ आहे. तुम्ही जर धन म्हणत असाल तो अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. मग आम्ही यांच्यासाठी करायचं का पुरुषार्थ नाही करायचा? नेमकं काय करायचं? मधली वाट शोधूयात आपण. शास्त्र जे सांगते व्यवस्थित ऐका, 3च वाक्य ऐका, अख्ख्या अभंगाचं सारे याच्यात. नाही तर हे सार नाही ऐकलं तर सारं विसरताल तुम्ही, सारं लक्षात येणार नाही तुमच्या. सारं लक्षात नाही, फक्त सार लक्षात घ्या. 3 वाक्य. बायकोसाठी केलेलं काम येत नाही, बायकोसाठी केलेलं नाश पावणार असतं. पण बायकोला सोबत घेऊन जगाच्या उद्धारासाठी काहीतरी करा. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते कर्म तुम्हाला जिवंत ठेवेल. मुलासाठी काय केलेलं काम येईल की नाही याची गॅरंटी नाही, खात्री देता येणार नाही. पण मुलाला सोबत घेऊन समाजाच्या उद्धारासाठी काहीतरी कराल, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते तुम्हाला जिवंत ठेवेल. धनासाठी काही करताल ते नाश पावणार असेल, पण धनाला सोबत घेऊन जगाच्या उद्धारासाठी काहीतरी करा. समाज तुम्हाला वर्षानुवर्ष विसरल्याशिवाय राहणार नाही, आठवण ठेवेल समाज तुमची. बायकोसाठी करणारे अनेक पाहिलेत पाहिवा, मेलेल्या बायकोसाठी थडग बांधणारे अनेक पाहिलेत.
पण जिवंतपणी जिवंताईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षी हातात ढाल आणि शमशेर घेणारे, वयाच्या 16व्या वर्षी स्वतःचा बट कापून रक्ताचा अभिषेक रोहडेश्वराच्या पिंडीवरती करणारे, 27व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारे, 32व्या वर्षी अफजल खानाला फाडणारे, वयाची 51 वर्ष जगणारे पण 35 वर्ष हिंदवी स्वराज्यासाठी रणांगण गाजवणारे, जगाच्या पाठीवरचे एकमेव पराक्रमी वीर म्हणजे राजा शिव छत्रपती. जय भवानी, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. बायकोसाठी काही करू नका, पण बायकोला सोबत घेऊन. आतापर्यंत आम्हाला जर कोणी विचारलं ससमयीचा का, ससमयीचाच सांगेल, पण यापुढे जाऊन ऐका. समयीतली वात जिच्यामुळे प्रज्वलित झाली अशा ज्योतिबांच्या ज्योती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. बायकोसाठी करणारे, बायकोसाठी साड्या घेणारे, माड्या बांधणारे, बायकोसाठी गाड्या घेणारे अनेक पाहिले असतील तुम्ही. बायकोसाठी दाड्या वाढविणारे अनेक पाहिले असतील तुम्ही. पण बायकोला सोबत घेऊन रात्र रात्र प्रशिक्षण देणारे आणि महिलांची पहिली शाळा उघडणारे, त्यासाठी बायकोला प्रोत्साहन देणारे, जगाच्या पाठीवरचे एकमेव समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले. अशी जोडी पुन्हा जन्माला येणे नाही. वाजवाना वाजवाना. असं महिला सुशिक्षित झाली. एक महिला वाचू लागली, चूल आणि मूल या पलीकडे जाऊन डॉक्टर झाल्या, कंडक्टर झाल्या, राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान झाल्या, अवकाशात जाऊ लागल्या, पृथ्वी सोडून परग्रहावर जाऊ लागल्या. महिला साक्षर केली. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महिला वर्गावरती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचे अनंत उपकार आहेत. अनंत जन्म आपण सावित्रीबाई फुलेच्या चरणावर वाहिले तरी त्या उपकारातून आपण उतर येऊ शकत नाही. आम्ही सावित्रीच्या लेकी, याचा मला नितांत स्वाभिमानी. बायकोसाठी काही करू नका, बायकोला घेऊन जगासाठी काहीतरी का. आजही गावागावात महात्मा ज्योतिराव फुलेंचे, सावित्रीबाई सहित पुतळे उभारले जातात. याचं एकच कारण आहे, महिलांसाठी त्यांनी साक्षरता अभियान राबवलं आणि महिलांना सुशिक्षित केलं. धना पुत्रासाठी करणारे अनेक तुम्ही पाहिले असतील, पोरासाठी करणारे पुण्यतिथ्या घालतील की नाही काही माहिती. पण मुलाला सोबत घेऊन 9 वर्षाचा मुलगा घेतला आणि ज्यावेळी तहामध्ये 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंग यांना द्यावे लागले आणि औरंगजेबाच्या भेटीसाठी राजे आग्र्यात गेले. 9 वर्षाचं पोरग सोबत होतं. मला सांगा, पुणे ते आग्रा या सगळ्या प्रवासामध्ये बाप लेकाच्या काहीतरी गप्पा गोष्टी झाल्या असतील की नाही? बाप लेकाच्या काहीतरी गोष्टी झाल्या असतील. पत्रकार छत्रपती शिवरायांचे संभाजीराजाच्या काहीतरी गप्पा गोष्टी झाल्या असतील ना. स्विस बँकेत अकाउंट आहे आपलं, तुला पासवर्ड देऊ का? अमक्या अमक्या तालुक्यात इतके प्लॉटिंग्स आहेत आपले, अमके धमके तमके. हे अशा हलकट गप्पा नाही हाणल्या बाप लेकांनी. काय गप्पा झाल्या माहिती तुम्हाला? राजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं म्हणजे काय असतं हे पाहिलं. शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही यश म्हणजे काय असतं हे पाहिलं. पण संघर्ष कशाला म्हणतात याच्यासाठी चला आमच्या सोबत आग्र्यात औरंगजेबाच्या भेटीला. अरे 9 वर्षाचं लेकरू औरंगजेबाच्या तावडीत सोडलं. असं नाही म्हटले 9 वर्षाचं लेकरून इथं कसं ठेवून, पप्पा मला तुमच्या संग घेऊन चला. आपल्यासारखं असं निबळट जन्माला घातलं नव्हतं. अरे सिंहाचा छावा, सिंहाच्या पोटी सिंहच जन्माला येतो आणि वाघाच्या पोटी वाघच जन्माला येतो. वाघ कधी अवलादी जन्माला घालत नाही. कसं जगावं छत्रपती शिवरायांनी सांगितलं, पण कसं मरावं हा मरणाचा इतिहास फक्त आणि फक्त धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी ठेवला. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका फौलाद था. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका फौलाद था. अरे औरंगजेब के सामने कभी झुका नहीं, औरंगजेब के सामने कभी झुका नहीं क्योंकि वो तो हिंदू की औलाद था. धन्यवाद. प्रिया पुत्र धन, धनासाठी अनेकांनी केलं, पण आपल्या वाट्याचं धन समाजा हितासाठी खर्ची करून गावागावामध्ये, इकडं पहा माईकडं, गावागावात ज्यांनी
गावागावात ज्यांनी कुंड बांधले, गावागावात ज्यांनी बारव बांधल्या. तुम्हाला बारव कळतं का? कळतं का? तुम्हाला कुंड कळतेत का? गुंड नाही विचारित मी, कुंड. गावागावात ज्यांनी बारव बांधले, गावागावात ज्यांनी कुंड बांधले, महादेवाचं छत्र हरपलं. पण भारतातील सगळ्या ज्योतिर्लिंगाच्या महादेवाचा सगळा जीर्णोद्धार ज्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वखर्चातून आणि खजान्यातून केला, जगाच्या पाठीवरच्या एकमेव रणरागिणी छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याला पुढे पोटच्या लेकरासारखं सांभाळण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकाच रणरागिणी केलं. त्या म्हणजे या महाराष्ट्राच्या कन्या रणरागिणी, लोकमाता, धर्ममाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. वाजवा टाळ्या, वाजवा. 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला. आणि जेवढी हेंबाडपत्नी मंदिरं दिसतात तुम्हाला महादेवाचे, ते सगळे मंदिरं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना बांधलेले आहेत. जेवढे तुम्हाला गावोगाव बारव दिसतेत, जेवढे जेवढे कुंड दिसतेत, त्या काळात पाणी पिण्याची सुविधा, अरे जमिनी सगळ्यांनीच घेतल्या आणि विहिरी सगळ्यांनीच बांधल्या. पण इतिहासामध्ये एकच विहीर प्रसिद्ध आहे, ती म्हणजे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुलेंची विहीर. अस्पृश्य समाजासाठी ज्यांनी स्वतःची विहीर सुद्धा मोकळी करून गेली. समाज बाटत होता तेव्हा, बाटेल, आम्हाला स्पर्श करू नका, अशा अस्पृश्य जाती प्रथांचं निर्मूलन केलं. काय होईल ते माझं होईल, पण पाणी देणं आणि भुकेल्याला अनंता आणलेल्याला पाणी. अरे पाण्यासाठी जर लोक मरत असतील तर काय जाळायचा का तुमचा धर्म? माणूसच जिवंत राहिला नाही तर धर्माला काय चाटायचं तुम्हाला? माणूस धर्माच्या योगाने जगतो, माणूसच राहिला नाही तर काय धर्माच्या गप्पा आणणार तुम्ही? स्वतःची विहीर उघडी करून गेली आणि अस्पृश्य समाजातील जातींना, लोकांना सुद्धा आपल्या जवळ केलं. आणि ज्यांना अस्पृश्यतेला बळी पडावं लागत होतं, अशा लोकांना पाणी पाणी करून मारावं लागत होतं, त्यांना पाण्यासाठी स्वतःची विहीर उघडी करून दिली. धनासाठी आकारणारे अनेक असतील, पण तेच धन लक्षात राहतं लोकांच्या, जे धन समाजाच्या हितासाठी कामी येतं. माझी एक विनंती असेल तुम्हाला, फारच दान धर्मकारांना खूपच कुणीकडे हिंडा असं मला नाही सांगायचं तुम्हाला, विनंती असेल माईबाप, पण आपण कमवतो त्याचा 10वा हिस्सा धर्मकार्यात दान झाला पाहिजे. आणि दान गुप्त करायचं शिका. आपलं असं होतं, डझन भर केळं त्यालाच फेसबुकला येऊ, 10 जण पेशंटला एकच केळ देताना फोटो, हे असं दान धर्म करायचं असतं का कुठं? आपण तुकोबारायांची लेकरं आहेत, आपण त्यांची लेकरं. आपल्या आईच्या दारात सोन्याचं पिंपळे हलकटवाणी जगायचं नाही माईबाप. दान दिलं आणि ते सांगितलं की त्याने दान धर्म कमी होत असतो. विनंती असेल माझी, तुमच्या एका मिनिटामुळे चांगल्या, तुमच्या एखाद्या चांगल्या सहीमुळे, तुम्ही जर कोणासाठी थोडी सडळ हाताने मदत केली, विनंती असेल माझी, तुमच्या एखाद्या थोड्याशा दान धर्मामुळे जर गरीबाच्या झोपडीमध्ये भर दिवाळीच्या सणाला पुरणाचा गोड घास जर त्या गरीबाच्या मुखात जात असेल, वाक्य काळजात उतरून घ्या. त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू आणि त्याच्या अंतःकरणापासून तुमच्यासाठी निघालेला आशीर्वाद, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं, शेगावच्या गजानन महाराजांचं आणि तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. भक्ती मार्गासाठी विश्वंभरा शरणागत, भूत जात वंदोनी. ज्ञान मार्गासाठी श्रुतीचे काने गाफळ, सार मूळ जाणोनी. आणि ज्याच्यासाठी कोणताच मार्ग नाही, तुका म्हणे पुढे काही